वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरी महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। यावेळी त्यांच्या वक्तव्याचा विषय होता आजची तरुण पिढी आणि प्रेमविवाह। अकोल्यामध्ये पार पडलेल्या एका कीर्तनाच्या कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांनी आपल्या नेहमीच्या शैलीत तरुण पिढीचा समाचार घेतला। प्रेमात पळून जाणाऱ्या मुलींवर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे। इंदुरीकर महाराज म्हणाले, आजकाल मुली हुशार किंवा स्थिर मुलावर प्रेम करत नाहीत, त्या दरिद्री मुलाच्या प्रेमात पडतात आणि त्याच्यासोबत पळून जातात। अशी मुलगी आयुष्यात कधीही सुखी होत नाही। जर पळून गेलेली एखादी मुलगी सुखी असेल तर दाखवा, मी तिच्या घरी 6 महिने भांडी घासेन। इतकंच नाही तर त्यांनी पुढे असंही म्हटलं की ज्या मुली आई वडिलांची मान खाली घालतात त्या आयुष्यात कधीही सुखी होत नाहीत। इंदुरीकर महाराज याआधीही महिलांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे वादात सापडले आहेत। त्यांच्यावर कोर्टातही खटले दाखल झाले होते। मुलीच्या साखरपुड्यावर होणाऱ्या खर्चाबाबतच्या विधानांमुळेही ते टीकेचे धनी ठरले होते। दरम्यान या नव्या वक्तव्यावर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। काही लोकांनी महाराजांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे। काहींचं म्हणणं आहे महाराज 1000% बरोबर बोलतात, आज नाही तर उद्या ते खरं ठरतं। तर दुसरीकडे अनेकांनी या विधानाला विरोध केला आहे। आई वडिलांच्या पसंतीने केलेल्या लग्नात मुलगी सुखी राहील याची काय खात्री? मुलगा गरीब असो किंवा श्रीमंत, प्रेम आणि साथ महत्वाची आहे। योग्य निवड असेल तर प्रेम विवाहातही मुली सुखी असतात। संसारात चढ उतार येतात, परिस्थिती कोणाचीही बदलू शकते, अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत। एकूणच इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा प्रेम विवाह, मुलींचं स्वातंत्र्य आणि समाजाची मानसिकता या विषयांवर चर्चा सुरू झाली आहे। आता प्रश्न असा आहे की इंदुरीकर महाराज खरंच समाजाला आरसा दाखवत आहेत का, की अशी वक्तव्य आजच्या काळात मुलींबद्दल गैरसमज वाढवणारी आहेत? तुमचं मत काय आहे? इंदुरीकर महाराजांचं हे वक्तव्य योग्य आहे की अयोग्य? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।